विधान परिषदेतील 12 आमदारांच्या घोषणेचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनात चांगलाच गाजलाच। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आधी राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मार्गी लावा, मगच आम्ही मराठवाडा विदर्भ वैधानिक विकास महामंडळाबाबतची घोषणा करू। पण प्रश्न असा आहे की 12 आमदारांकरता मराठवाडा विदर्भाच्या जनतेला ओलीस ठेवणार का? आणि याच विषयाला घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत। विदर्भ मराठवाडा वेठीस? आपण पाहतोय की अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य विधिमंडळामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली। विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यावरून भाजपने सभात्याग केला आणि यावेळी विधिमंडळात काय मुद्दे गाजले ऐकूयात। कॅबिनेटनी एक निर्णय घेतलेला आहे, 12 नावं विधान परिषदेची राज्यपाल महोदयांकडे पाठवली। ऐकून घ्या, तुमचं ऐकलं माझं ऐकून घ्या। अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस आपल्याला मुनगंटीवार साहेब काय म्हणले, 10 दिवसाचं अधिवेशन 10 नंबरी झालं पाहिजे। 10 नंबरी काय, आणखीन कुठला नंबर लावू तसं करू आपण। फक्त त्या संदर्भामध्ये देखील ज्या दिवशी 12 नावं जाहीर होतील त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी वैधानिक विकास मंडळ मराठवाडा विदर्भाची घोषित केली जातील। 12 आमदारांकरता विदर्भ मराठवाड्याला ओलीस ठेवलं तुम्ही, ओलीस ठेवला तुम्ही, ओलीस। अध्यक्ष महोदय, किती राजकारण अध्यक्ष महोदय। विदर्भ मराठवाड्याचं कवच अध्यक्ष महोदय। ही जर मंडळं नसती तर अध्यक्ष महोदय कसं लुटून नेला या सभागृहात आम्ही वारंवार मांडलंय। पुन्हा एकदा उशक काल होता होता काल रात्र झाली, हे स्वर्गीय सुरेश भटाचं गाणं आम्हाला कवितेच्या रूपात म्हणावं लागेल। कारण पुन्हा एकदा नवीन अनुशेष, पुन्हा एकदा दांडेकरांसारखी तत्सम समिती बसवावी लागेल। आम्ही या सरकारचा निषेध करतोय आणि आपल्या माध्यमातून मी विदर्भातील तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल, कोणत्याही पक्षाची विचारधारा असणारी जनता आणि नागरिक असेल, माझं अपील आहे की आपण या सरकारला वैधानिक विकास मंडळाचं कवचकंडल देऊन अर्थसंकल्प मांडण्यासाठी आपापल्या भागामध्ये आग्रह करावा। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत फोन लाईनवरती विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि त्याचबरोबर आहेत काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे। सुरुवातीला मला माणिकराव ठाकरे यांच्याकडे जायचं। माणिकराव ठाकरेजी, मला आपल्याकडनं समजून घ्यायचं आहे की 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा महत्त्वाचा की मग संवैधानिक महामंडळ जे आहे मराठवाडा विदर्भ याची घोषणा करणं महत्त्वाचं? नेमकं काय, आपण प्रायोरिटी कशाला द्यायला हवी? प्रश्न हा आहे की विधानसभेमध्ये जे प्रश्न उपस्थित केला मुनगंटीवारजी बीजेपीचे नेते यांनी उपस्थित केला, हे आपण मान्य केलं पाहिजे। आणि त्या अनुषंगाने अजितदादांनी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे या प्रश्नाला। या प्रश्नाच्या संदर्भामध्ये भूमिका जी आहे, विदर्भातील कोणीही असो, विदर्भ मराठवाड्यातील वैधानिक विकास मंडळ स्थापन झालंच पाहिजे। कारण ती निर्मितीच काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून झालेली आहे। अनेक वर्षापासूनच थांबलेले होतं, परंतु शेवटी काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्यांनी वैधानिक विकास मंडळ निर्मितीच्या संदर्भामध्ये पुढाकार घेतला आणि त्या संदर्भामध्ये ते लागू करण्यासंदर्भामध्ये तशा प्रकारची पाऊल टाकली। परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण राजकारण पाहतो, राज्यपाल हा शेवटी शासनाला पूरक अशा प्रकारची भूमिका राज्यपालांची असली पाहिजे, विश्वासाचं वातावरण असलं पाहिजे आणि उद्देशी तोच असला पाहिजे की एखाद्या भागाचा विकास झाला नसेल तो विकास करण्याच्या संदर्भामध्ये राज्यपालांनी सुद्धा तीच भूमिका सातत्याने घेतली पाहिजे, त्याची काळजी राज्यपालांना पाहिजे। परंतु अलीकडच्या काळामध्ये जे राजकारण राजभवनावरनं सुरू झालेलं आहे त्याबद्दलच्या शंका आणि त्याच्यातून झालेलं ते उत्तर मला माणिकराव ठाकरेजी, आपण स्वतः विदर्भातले आहात, मला एक लक्षात येते की 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा आणि वैधानिक महामंडळाच्या घोषणेचा मुद्दा याचा संबंध काय? म्हणजे हे तर असं होतंय जशास तसं असं नाही। माझं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये मिक्स करू नका तुम्ही। विषय कोणी काढलात, वैधानिक विकास मंडळाचा मुनगंटीवारांनी काढलात, उत्तर उपमुख्यमंत्र्यांनी काय दिलं बघा ना तुम्ही। ते असं म्हणतात की 12 नाव पहिले घोषित करा, पहिले 12 नावा राज्यपाल घोषित करतील, त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही वैधानिक महामंडळाची घोषणा करू। याला काय, याचा अर्थ काय समजायचा?
म्हणजेच काय ते तुम्ही हे लावून धरलंय, पहिलं त्यांचं तुम्ही हे लावून उत्तर- धरलंय म्हणजे नाही, आम्ही हे लावून आपण- धरणार असं नाही, काही नाही, का? आपण हे लक्षात घ्या, मुनगंटीवाराने जे आविर्भावामध्ये त्या ठिकाणी वैधानिक विकास मंडळ स्थापन करा, त्याला मान्यताच आहे की आम्ही तर सातत्यानं, आपल्याला आठवत असलेली 2010 मध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आणि मी प्रांताध्यक्ष होतो. त्यावेळेला जवळजवळ सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला होता. ते पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा इतर सगळ्या नेत्यांनी विरोध केला होता, आमदारांनी सुद्धा त्या भागातला विरोध केला होता. परंतु अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना, मी अध्यक्ष असताना आम्ही निर्धाराने ते लावून धरलं. विधानसभेमध्ये नाही, विधानसभेच्या बाहेर सुद्धा असे प्रमुखांच्या सगळ्या मंत्र्यांच्या बैठकी झाल्यात. आपण माणिकराव ठाकरेंची आता काय समस्या आहे मग? गेल्या काही कालावधीत जर आपण बघितलं तर काय सोचलंय विदर्भ मराठवाड्याने? अवकाळी पाऊस असेल, शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान असेल, कापसाची खरेदी असेल, आपण वारंवार बोललोय ना माणिकराव ठाकरेजी. मला असं म्हणायचंय, उलट एक माझं स्पष्ट मत आहे, आपण मत माझं लक्षात घ्या. वैधानिक विकास मंडळ हे विदर्भ मराठवाड्याकडे झालंच पाहिजे. त्याच्यामध्ये कोणीही तडजोड विदर्भातील सुद्धा कार्यकर्ता करू शकणार नाही, कोणत्याच पक्षातील करू शकणार नाही. परंतु या माध्यमातून ज्यावेळेला अजितदादा पवार उत्तर देत होते, प्रथमतः त्यांनी त्याचं खोचक अशा प्रकारचं उत्तर दिलं, मान्य करतो की तुम्ही 12 आमदारांचं त्या ठिकाणी मान्यता द्या, आम्ही असं करतो. हा एक फक्त संदेश म्हणून त्या ठिकाणी संबंधित विरोधी पक्षांकरता होता. तसं त्यांचा बोलण्याचा उद्देश नव्हता असं आपलं म्हणणं आहे. नाही, त्यानंतर त्यांनी प्रत्येक गोष्टीवर दबाव देऊन सांगितलं की आम्ही हे करणारच आहोत आणि विकास सारखा झाला पाहिजे. ते तुम्ही शेवटच्या बजेटच्या नंतरच्या येणाऱ्या संपूर्ण याच्यामधलं आपण पहा, त्यामध्ये ते आपल्याला अनुभवायला येईल. म्हणून एकाकडे संपूर्ण उत्तर न घेता कुठेतरी ते 12 आमदार आणि हेच चिपकून राहणं, मला तरी वाटतं की ते संयुक्तिक नाहीत. ही चर्चा सुद्धा संयुक्तिक नाहीये. वैधानिक विकास मंडळाचं तर आम्ही कोणीही तडजोड करू शकणार नाही. हे काय बीजेपीला पडलेलं नाही, तेव्हा बीजेपी अलीकडचं झाला. हे कधीपासून वैधानिक विकास मंडळ काँग्रेस पक्षाने आणलेलं, आणि काँग्रेस पक्षाची जबाबदारी राहिली. त्यांनी तर नेहमी विदर्भ वेगळा फडणवीसांनी आणि याने मुनगंटीवारांनी लावून धरलं. कुठे गेलात? प्रत्येक भाषणामध्ये वेगळ्या विदर्भाच्या संदर्भामध्ये चर्चा हे करत होते. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला वेगळ्या विदर्भाचे तशा प्रकारचं जोरात त्या पाठपुरावा करतोय. पण कुठे? मागचे 5 वर्ष युती सरकार असताना बीजेपी लावून धरलेलं, म्हणजे आपलं असं म्हणणं आहे मागच्या 5 वर्षांमध्ये अजित पवारांनी ते विदर्भ खोचक पद्धतीने दिलेलं उत्तर आहे, तसा त्यांचा काय म्हणण्याचा उद्देश नव्हता. मी प्रवीण दरेकरांकडे जातोय. प्रवीण दरेकर, माणिकराव ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे, अजित पवारांचा तसा बोलण्याचा उद्देश नव्हता. वैधानिक विकास महामंडळ म्हणजे मराठवाडा विदर्भाची हा आग्रह उलट आमचाच राहिलेला आहे. आमच्या कालावधीत आम्ही ती स्थापन केली आणि आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि आताही ती झाली पाहिजे, स्थापन झाली पाहिजे, याबद्दलचा आमचा आग्रह कायम आहे. काय म्हणणं आपलं? प्रवीण दरेकर, मला वाटतं मी चर्चेला येण्यापूर्वी बोललो समोर कोण आहे ती माहिती घेतली, तर माणिकराव ठाकरे आहेत असं समजलं. हॅलो, येतोय आवाज ना? बोला बोला बोला. येतोय आवाज ना? हो हो हो. हॅलो, आवाज येतोय ना? हो येतोय येतोय. हॅलो, मी जेव्हा आपल्या चर्चेत यायचं होतं त्यावेळेला माहिती घेतली आणि माणिकराव ठाकरे साहेब आहेत. मी बोललो बरं आहे, कारण विषय असा आहे की माणिकराव जरी काँग्रेस पक्षाचे असले तरी विदर्भाच्या बाबतीत वैधानिक महामंडळाच्या बाबतीत ठासून भूमिका मांडतील अशा प्रकारची अपेक्षा होती. त्या मी भूमिका मांडले पण ठासून नाही. यावरून आपण बघाल की महाविकास आघाडी या ठिकाणी लोकांचे प्रश्न, विभागाचे प्रश्न, असमतोल यापेक्षा आमच्या चर्चेतनं, आमच्या भूमिकेतनं सरकारच्या अस्तित्वावर परिणाम होऊ नये याची काळजी घेताना अत्यंत सावधपणे या ठिकाणी दिसत आहेत. मला या ठिकाणी सांगा काय व आपण सांगा, त्या ठिकाणी अजितदादांचं अत्यंत स्पष्ट वक्तव्य आहे की आपण जर 12 राज्यपालांची भरणा केली तर उद्या मी करतो. याचा अर्थ काय? तुम्ही जाणीवपूर्वक या ठिकाणी या महामंडळांना मुदतवाढ दिली नाही का? आपण सांगा 30 एप्रिल 2020 नंतर त्या ठिकाणी रिन्युअल होण्याची आवश्यकता होती आणि जर ही महामंडळ त्या ठिकाणी मुदतवाढ दिली नाही तर त्या ठिकाणी जो अनुशेष आहे त्याकरता पैशाची उपलब्धता करता येणार नाही आणि मग हे पैसे त्या ठिकाणी दुसरीकडे वळवले जातील. आणि जो बेसिक उद्देशाने 1956 साली या ठिकाणी कायद्यात तरतूद झाली, गोविंदभाई वल्लभ पंत असतील, की एक समतोल या ठिकाणी वितरण व्हावं या वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून आणि विकास व्हावा
आणि याच्यावर खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की ज्या गोष्टीचं वसंतदादा पाटील यांनी 26 जुलै 1984 रोजी लागू करण्यासंदर्भात भूमिका घेतली, आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि त्यांनी समर्थन करताना आरक्षणाचं सांगितलं की हेही वैधानिक महामंडळ विकासाच्या दृष्टीने, कारण तुल्यबळ दोन असतील तर लढतील, एक सुकडा असेल आणि एक तुल्यबळ असेल तर लढत होऊ शकत नाही. आणि मग त्या पवार साहेबांनी पाठिंबा दिलेल्या गोष्टीत आज त्यांचे पुतणे अशा प्रकारची कशी काय भूमिका या ठिकाणी घेतात? बरं, काय भूमिका? बरं, तुम्ही आज त्या ठिकाणी 40% जनता ज्यावेळेला विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र यातली त्या ठिकाणी अनुशेषावर विकासासाठी डिपेंडंट असताना त्या ठिकाणी आपण 40% जनतेचा विचार करत नाहीत. तुम्हाला 12 आमदारांचं पडलेलं आहे त्या ठिकाणी. तिथल्या जनतेला काय 12 आमदारांशी देणं घेणं आहे? त्यांना विकासाचा अनुशेष भरणं हे महत्वाचं त्या ठिकाणी आहे. जर दुर्दैवाने हे झालं नाही तर पुन्हा त्या ठिकाणचा विदर्भ, मराठवाडा पुन्हा काही वर्ष मागे नेणार का आपण? बर, मी गेल्या 5 वर्षामध्ये त्या माणिकराव ठिकाणी ठाकरेंनाच विचारतो, विदर्भाच्या, माणिकराव मराठवाड्याच्या ठाकरे, हे रास्त विकासामध्ये त्या मुद्दे ठिकाणी की गती आली. आपण या सगळ्या 5 वर्ष याच्यामध्ये काळजी जनतेला, घेतली, विदर्भ आणि देवेंद्र- मराठवाड्यातल्या जनतेला आपण वेठीच धरताय का? कारण विकासाची कामं ही झटपट झाली पाहिजे या मताशी तुम्ही देखील सहमत आहात. मी वारंवार तेच म्हणतोय की आपण पक्षीय भाग हा बाजूला ठेवू, आपण स्वतः विदर्भातले आहात, कारण आपण विदर्भाच्या मुद्द्याला घेऊन वारंवार आवाज उठवलाय. मध्ये दरेकरांना मला असं वाटते की हा मुद्दा पूर्वीपासूनच माहीतच नाही आहे आणि कुठेतरी आता 12 आमदार आणि वैधानिक विकास मंडळ करणार नाही किंवा त्या संदर्भातली प्रतिक्रिया यावरच ते शब्द धरून बसलेले आहेत. पण आपण त्यांनी लक्षात म्हटलं की- घेतलं पाहिजे. त्यांनी म्हटलं की माझं मुदतवाढ पण तरी मिळाली ना त्या विषयाला. नाही, एक मिनिट, मुदतवाढ का मिळत? कसं आपण लक्षात घ्या की सुरुवातीला नागपूर कराराप्रमाणे या ठिकाणी बॅकलॉग हा विदर्भाचा भरून निघाला पाहिजे, मराठवाड्याचा हा विषय होता. आणि त्यानंतर दांडेकर समितीच्या एक समिती नेमली, त्या आधारावर बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न झाला. ती पुरे नव्हती म्हणून अनुशेष निर्देशांक समिती स्थापन 1994 ला झाली. आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल की तो विकास सुद्धा करायसाठी म्हणून जे काही बॅकलॉग होता ते जे काढण्याचं प्रमाण जे होतं ते बदलवण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि ते बदलवला. सुरुवातीपासून हा मुद्दा आम्ही धरून ठेवलेला आहे. जवळजवळ 30-35 वर्षापासून या मुद्द्याला पूर्णपणे हात आम्हाला घातलाय. मिनिट टू मिनिट आम्हाला माहित आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक वेळेला एवढा विलंब का लागतोय माणिकराव? आणि मला एक लक्षात नाही येत की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असताना सुद्धा 2010 ला आम्ही त्याला मान्यता दिली पाहिजे आणि विकास मंडळ. त्यावेळेला अजित पवार नव्हते का मंत्रिमंडळामध्ये? त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस नव्हते का? ही भूमिका मी मान्य केलं, पुढे घेऊन याच्याशी मी सहमत आहे. दुमत असण्याचं कारण नाही की आपला आग्रह राहिलेला आहे, आपण हा विषय पुढे आणला होता. माझा मुद्दा एवढाच आहे की याची घोषणा आता का करत नाहीये? अधिवेशन आहे, संदर्भामध्ये काही जाणीव आहे ना, या वैधानिक विकास मंडळा संदर्भामध्ये काही माहिती आहे? कुठल्याही मुद्द्यावर बोलायचं आणि त्या ठिकाणी एखादा मुद्दा घेऊन तो कुठेतरी कटघऱ्यामध्ये शासनाला प्रवीण दरेकरांना एक मुद्दा मांडायचा. प्रवीण दरेकर करत नाही आणि बीजेपी सगळं काही करते, अशा प्रकारचा अविर्भावात करणं मला असं वाटतं की हे दुर्दैव आहे. बोला प्रवीण दरेकर बोला. माणिकराव बोला ऐकतो मी. माणिकराव, आपल्याविषयी मला आदर आहात, आपण आमचे सन्माननीय आहात. माझा एक छोटा प्रश्न या ठिकाणी फक्त आहे की आपण आज, आपल्यामुळे सरकार आहे, दुर्दैवाने या ठिकाणी सरकारमध्ये असून सुद्धा काँग्रेसच्या विषयांना कशा प्रकारे बगल दिली जाते हे आपण पाहिल्याच. काँग्रेसला जनाधार असणारा विदर्भ एक भाग आहे मोठ्या प्रमाणावर. असं असताना आपण का माणिकराव, आज विदर्भातील जनता बघते माणिकराव आपण या ठिकाणी आहात चर्चेमध्ये, सांगा ना. आम्ही सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी मुदतवाढ द्या आणि आम्ही पैशाची तरतूद करतो. आपल्यामुळे सरकार आहे ना, करा ना आश्वस्त. आम्हाला कदाचित इतिहास माहीत नसेल, परंतु आज आपण सरकारचा भाग आहात, आपल्यामुळे सरकार आहे. मग ती धमक का आपल्यामध्ये नाहीये जी आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी दाखवली? त्यांच्या मधला त्या ठिकाणी अनुशेषाच्या संदर्भातला तो द्वेष उफाळून आला त्यांचा त्या ठिकाणी. आणि त्यांनी सांगितलं वाटेल त्या टोकाला जाऊ, पण विदर्भ मराठवाड्यावर आम्ही अशा बाबतीत अन्याय होऊ देणार नाही. ही आग माणिकराव तुम्ही दाखवा ना. बरं, तुम्हाला आगही दाखवायची गरज नाही. तुम्ही फक्त सांगायचं आहे की आमचं म्हणणं आहे काँग्रेस आमचा जनाधार आमचा विदर्भात आहे. आता तुमची आमदारकीची सीट पण निवडून आली, करा आश्वस्त. आपण, माझी विनंती राहील आपल्याला, मी आपलं अभिनंदन करेन, धन्यवाद देईन. का काँग्रेस भूमिका आपण घेणार? विजेचा असला तरी ऊर्जा मंत्री तुमचा असला की तुमच्यावर खापर,
आज या ठिकाणी वैधानिक विकास महामंडळ विदर्भाच्या बाबतीत आहे. आपण विदर्भातल्या करा ना, कठोर घ्या ना भूमिका, दाखवा ना ते धाडस. घेणार अशी माणिकराव ठाकरेजी आपण अशी भूमिका घेणार? स्पष्टपणे आमची ती भूमिका आहे. विदर्भातील कोणीही असो, त्या ठिकाणी वैधानिक विकास मंडळ स्थापन झालं पाहिजे याबद्दल कोणतंही दुमत असण्याचं कारण नाही आणि आम्ही ते करून घेणार. परंतु एखादा मुद्दा घेऊन अशा प्रकारे कुठेतरी शासनाला बदनाम करण्याचं, अशा प्रकारे काहीतरी वेगळा विषय यांच्या मनामध्ये आहे, हे वैधानिक विकास मंडळ करत नाही. आम्ही झालं पाहिजे मागणी करू शकतो, तुम्ही सांगायचं करून घेऊ. राज्य 100% करून घेऊ. भागात तुमच्यामुळे सरकार आहे, सांगा ना, आम्ही करून घेऊ या अधिवेशनामध्ये. आम्हाला तुम्ही सांगण्याची गरज नाही आहे. आतापर्यंत आम्हीच केलेलं आहे. तुम्ही तर वेगळा विदर्भ मागत होते, काय झालं वेगळं विदर्भ? हे सांगा या अधिवेशनात. या अधिवेशनामध्ये कुठल्याही परिस्थितीत आम्ही करून घेणार हे आम्हाला सांगावं लागतंय ना. आज सभागृहामध्ये खालच्या आम्हाला त्या ठिकाणी याच विषयासाठी करावं लागलं. नाना पटोलेंनी केवळ समर्थन दिलं. तुम्ही ज्या पद्धतीने कधी करून घेणार? अविर्भावामध्ये कधी त्या ठिकाणी पूर्ण वाटोळं झाल्यावर करून घेणार का? आता कुठे विदर्भाला विकास दिसतोय? राजकारण करतायत. अहो, तुमच्यासारखं आता बीजेपीचे विदर्भाचे नेते आम्ही पाहतोय, ज्या आविर्भावात बोलतात, जे आम्ही बीजेपी सगळंच काही करतोय. माणिकराव, माझे हात जोडून घेवडेपणा आता सोडा. आम्ही सांगतो घेवडेपणा सोडा. तुमचं सरकार आहे, सरकारचा तुम्ही भाग आहात, तुमच्यामुळे सत्ता आहे. आम्ही तुम्हाला एक खात्रीने सांगतो की वैधानिक विकास मंडळ आम्हीच केलेलं आहे. अनेक वर्ष तुम्ही सांगा ना काय करणार ते. विकास केलेला काय आमचा बोल एवढ्यापणाचा सवाल येतोय? तुम्ही अभिनंदन करतो. बोलणं सतत त्या ठिकाणी मागणी हे आमच्या दबावामुळे करतायत. ही जी तुमची भाषा आहे ना, हे लोक पाहतायत की कशा प्रकारे तुम्ही वाक्य वापरतायत, कशा प्रकारे बोलतायत. राज्यपालांविषयी का एखादा शब्द काढत नाही तुम्ही? त्या ठिकाणी का सांगत नाही? 12 आमदार रोखण्याचं आजपर्यंत कधी इतिहासात कधी घडलं नाही. अशा प्रकारची कृती राज्यपाल करत असेल तर बीजेपीच्या नेतृत्वाने सांगू नये. जो संजय राठोडचं, पूजा चव्हाणचं प्रकरण आमचा दबावाला म्हणून त्या ठिकाणी राजीनामा घेतला, आपण पाठीशी घालत होतात. तुमच्या दबावाचा विषय नाहीये, त्यांच्या पक्षांतर्गत विषय. भूमिका यायला पाहिजे होती. यामध्ये स्पष्ट भूमिका होती, मुख्यमंत्र्यांची होती की कोणालाही पाठीमागे घालणार नाही, आणि ती भूमिका त्यांनी ठाम ठेवली. आणि तुम्ही फक्त त्या ठिकाणी फायदा कसा मिळेल, राजकारण कसं करण्यात येईल, राजकारण करू नये असे कुठलेही विषय असते. संवेदनशील विषय आहेत. वैधानिक विकास मंडळ सुद्धा जे विषय आहेत, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. जर बजेटमध्ये तरतूद दिसली नाही, जर वैधानिक विकास मंडळ केलं नाही, तर मग आम्ही भूमिका घेऊ असे शब्द पाहिजे होते. कुठेतरी आज तुम्ही चर्चा घडून आणता की 12 आमदारांबरोबर हे बरोबर आहे की ते बरोबर आहे. कोण मान्य करणार आहे? बरं, माणिकराव ठाकरे, वैधानिक विकास मंडळ याच्याशी कधी कोणी तडजोड करू शकत नाही. त्यातले नियम काय सर्वसामान्य जनतेला माहित नाहीत. मराठवाडा आणि विदर्भातल्या जनतेला या कोणत्याच गोष्टीची घेणं देणं नाही. काय नेमके नियम आहेत? त्यांना एवढंच म्हणणं आहे की वैधानिक विकास महामंडळ हे स्थापन झालं पाहिजे. विकास हा महत्वाचा आहे. नेमकी अडचण काय? सरकार स्थापन होऊन आता झाली की इतके दिवस, वर्ष होऊन गेला, वर्षाच्या वरती झालेला आहे. अडचण कुठे आहे मग? इतक्या दिवसात का वैधानिक विकास महामंडळाची घोषणा झाली नाही? हॅलो, हा माणिकराव ठाकरेजी, बरं ठीक आहे. त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करू आपण. माणिकराव ठाकरेंशी संपर्क आपला तुटलाय. हा, प्रवीण दरेकर, आपण एक मुद्दा मांडत होता. विशाल या ठिकाणी अजितदादा पवारांनी सभागृहात सांगताना असं सांगितलं की मंडळ आहेत असं गृहीत धरून निधी द्यायचा आम्ही कॅबिनेटला त्या ठिकाणी ठरवलेला आहे. म्हणजे मला कळत नाही, मंडळ आहेत असं गृहीत धरून मग ते गृहीत कशाला धरा? त्याच कॅबिनेटला आपण मंडळांना मुदतवाढ त्या ठिकाणी देऊन टाका ना, प्रक्रिया पूर्ण करून. त्याच्यामुळे मला वाटतं या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याच्या त्या ठिकाणी निधी पळवण्याचा डाव आहे, आणि अनेकदा झालेला. अनेक सभागृहात आपण बघाल, ज्या वेळेला अशा प्रकारचा निधीचा विषय यायचा त्यावेळेला काही ठराविक सत्तेतली लोक किंवा त्या विभागातल्या प्रस्थापित लोक सर्व पक्षाची एकत्रित व्हायची आणि मराठवाडा विदर्भाचा निधी त्या ठिकाणी कसा न्यायचा याच्याविषयी हंगामा सभागृहात करताना मी पाहिलेलं आहे. आणि मला वाटतं जर मग समतोल विकास हवा असेल, आपण साधन संपत्ती त्या ठिकाणी वाटून घेऊ शकत नाही, त्याचं विभाजन करू शकत नाही, काही इन्फ्रास्ट्रक्चर समजा रस्ते बिस्ते आपण ठरवू शकतो. मग असं असताना जर विकास निधी हा एवढ्या व्यापक उद्देशाने त्या ठिकाणी महामंडळाची निर्मिती झाली होती, तर मला वाटतं अशा प्रकारचा निर्णय घेणं अपेक्षित आहे. माझी माणिकरावांना विनंती राहील, मला वाद घालायचा नाही, आम्हाला राजकारण करायचं नाही,
परंतु तुमच्या भावना आपल्या विभागाविषयी, आपल्या विभागाचा मागासलेपण दूर जाण्यासाठी त्या ठिकाणी पेटून उठणार आहेत की नाही? नाही तर सत्ता कशाला पाहिजे? सत्ता असो विरोधी पक्ष असो, या ठिकाणी मागासल्या भागाचा विकास त्या ठिकाणी करण्यात जर आमचा उपयोग नसेल तर कशाला आम्ही सत्तेत राहायचं? कशाला आम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून भूमिका बजावायची? जे आज देवेंद्रजी त्या ठिकाणी मी बघितलं त्यांच्यातला आक्रमकपणा, त्यांचा उफाळून आलं त्या ठिकाणी की किती अन्याय करणार आहात तुम्ही, हे अपेक्षित आहे लोकांना. तुमचे 12 आमदार होणार की 10 आमदार होणार? राज्यपाल हे एक संविधानिक घटनात्मक या ठिकाणी राज्याचे प्रमुख आहेत. त्यांच्या नियुक्तीचा विषय आणि वैधानिक महामंडळ कुठेही दुरान्वयी संबंध नाही. याचा अर्थ तुमच्या पोटात होतं ते ओटावर आलं. म्हणजे तुम्ही राजकीय अभिनिवेशातनच त्या ठिकाणी वागणार असाल आणि या महाराष्ट्रामध्ये दुजाभाव करणार असाल तर मला वाटतं महाराष्ट्रातील जनता, खास करून विदर्भ मराठवाड्यातली जनता त्या ठिकाणी आता हे सहन करणार नाही आणि स्वाभाविक त्यांच्या तीव्र अशा प्रतिक्रिया येतील असं माझं मत आहे. प्रवीण दरेकरजी, आणखीन आपण बोलणार आहोत. मला असं वाटतं ब्रेक नंतर पुन्हा एकदा माणिकराव ठाकरे आपल्याबरोबर असतील. त्यांच्याशी आपला संपर्क तुटला, पण जे मुद्दे आहेत, जे प्रश्न आहेत ते आपल्या वतीने देखील आपण त्यांना विचारूयात. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी चर्चा पुढे नेतोय. माणिकराव ठाकरे यांच्याशी आपला संपर्क तुटला होता ब्रेकपूर्वी, आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी जातोय प्रवीण दरेकर यांच्याकडे. आणि प्रवीण दरेकर यांचे काही प्रश्न होते माणिकराव ठाकरेंकरता. प्रवीण दरेकर. नाही, मला माणिकरावांना हाच माझा साधा सोपा प्रश्न आहे की सरकार आपलं आहे, माणिकराव राजकारणापलीकडं आम्ही सगळं आक्रमक बोलत असू, आम्ही राजकारण करत असू असं गृहीत धरा. आम्हाला पण राजकारण करायची संधी का देता माणिकराव? आम्हाला आपली काळजी आहे, कारण आपण बघता आपल्याकडे जी खाती आहेत ती जनतेशी थेट संबंधित खाती आहेत, विकासाशी थेट संबंधित खाती आहेत. आज विजेचा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ग्राहकांचा आगडोम त्या ठिकाणी उसळलेला आहे, ते खातं आपल्याकडे आहे. मग आपल्याला तर कोंडीत पकडत नाहीत. आज विदर्भात काँग्रेसचा बेस आहे ना. मग आज जर सरकार आपल्यामुळे आहे, आपण सरकारचा महत्वाचा घटक आहे, आपल्याशिवाय सरकार पूर्णत्वास येऊ शकत नाही. मग आपण का धरसोड भूमिका घेतो? का आपण सांगत नाही त्या ठिकाणी की मुदतवाढ दिलीच पाहिजे आणि त्यांचा निधी त्यांना त्या ठिकाणी दिला पाहिजे? बरं, याच्यासाठी भांडायला नको, आखंड तांडव करायला नको, आमच्यासारखा आरडाओरडा करायला नको. तुम्ही आश्वस्त करा. विदर्भ मराठवाड्यातली जनता बघते की उद्या अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये अर्थमंत्र्यांच्या उत्तरामध्ये किंवा राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी जाहीर करून टाकतील, विधिमंडळात जाहीर करून टाकतील. मग कशाला आम्ही आक्रमकपणा करू? कशाला आम्ही राजकारण करू? उलट तुमचं जाहीर अभिनंदन करू, कौतुक करू. कारण शेवटी राजकारण, पक्ष ह्या व्यवस्था आहेत. आपला अल्टिम गोल जो अंतिम आहे तुमचा, माझा, सगळ्यांचा, हा त्या ठिकाणी लोकांचा समतोल विकास झाला पाहिजे, हीच भूमिका त्या ठिकाणी आहे ना. मग समतोल विकास होण्यासाठी ज्या विदर्भातून आपण आलेला आहात. आणखीन एक मुद्दा, तसं सर्वसामान्य जनतेला यातले नियम वगैरे काही कळत नाही. जो मुद्दा मी ब्रेकपूर्वी देखील आपल्याला म्हणालो, त्यांना एवढंच कळतं की याची घोषणा झाली पाहिजे. झाला, आता सरकार स्थापन होऊन इतके दिवस होऊन गेलेले आहेत, काय याची घोषणा केली जात नाहीये? किंवा मुदतवाढीचा मुद्दा असेल तर तो का केला जात नाहीये? अडचण कुठे? मला विचारताय? हो. नाही, या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की वैधानिक विकास मंडळ हे राज्याने विधानसभेने तशा प्रकारची शिफारस करायची असतो आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं राष्ट्रपतीकडे जाते, राष्ट्रपती त्या संदर्भामध्ये अशा प्रकारचं स्थापित केलं जातं. परंतु ही प्रोसेस जरी असली तर 5 वर्षानंतर रिन्युअल त्याला परत आणखी विधानसभेकडे, विधिमंडळाकडे प्रस्ताव येतो आणि तशा प्रकारचं परत आणखी विधिमंडळ त्या संदर्भामध्ये चर्चा करतं आणि त्यामध्ये तशा प्रकारची सहमती दर्शवून राष्ट्रपतीकडनं तशा प्रकारचा आदेश काढले जातात. परंतु आज आपण पाहिलं की 1 वर्ष मागचं कोरोनाच्या याच्यामध्ये गेलं आणि त्यावेळेला आर्थिक सुद्धा त्या ठिकाणी जी बाब होती ती शासनासमोर अडचणीची होती, आपण मान्य करावं लागेल. परंतु अशा परिस्थितीत वैधानिक विकास मंडळाचा याचा काही संबंध येत नाही. आता वर्षभरानंतर आता याच अधिवेशनामध्ये हा विषय काढला का विरोधकांनी मला माहित नाही, कारण मी विधिमंडळामध्ये नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जर विषय काढला असेल तर यापूर्वी सुद्धा तशा प्रकारचा निर्णय हा आघाडी सरकारने घ्यायला पाहिजे.
आणि यावेळेला सुद्धा माझं स्पष्ट मत आहे की आघाडी सरकारने या संदर्भाचा निर्णय तात्काळ घेणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही कुठेही त्यामध्ये तडजोड करायला विदर्भातील सुद्धा नेते किंवा कुठले आमदार सुद्धा तयार असणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी या अधिवेशनामध्ये किंवा त्यानंतर अशा प्रकारची व्यवस्था व्हावी अशा प्रकारची अपेक्षा आहे. परंतु माणिकराव ठाकरेजी, शेवटी विरोधकांचं कामच आहे, विरोधकांनी हा मुद्दा या अधिवेशनात मांडला तो रास्ता या अर्थाने शेवटी जनतेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थेचं पुनरुज्जीवन किंवा त्याची घोषणा झालीच पाहिजे. त्यांनी लावून धरलाच पाहिजे आणि त्याकरता आमचं पूर्णपणे समर्थन राहील. कुठेही त्यामध्ये काँग्रेस पक्ष वेगळी भूमिका घेणार नाही. परंतु ह्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट आहे की अजितदादांनी आज त्यांच्या बोलण्यामधनं जे स्पष्ट केलेलं आहे, तुम्ही अधिवेशनाच्या किंवा बजेट आल्यानंतर पहा, त्यामध्ये कुठलीही तरतूद मागच्या वेळेसपेक्षा जे बीजेपीचं सरकार असेल त्यापेक्षा कमी राहणार नाहीत. त्यावेळेला तुमचं समाधान झाल्याशिवाय राहणार हे सुद्धा आपल्याला धरून चालावं लागेल. ठराव कधी घ्यायचा, काय घ्यायचा हे शेवटी सगळ्या बिझनेस ऍडव्हायझरी कमिटीमध्ये बसून निर्णय घेता येईल यांना. परंतु आज त्यांनी दिलेले शब्द हे मान्य करावं लागेल आपल्याला की उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी सांगितलं एक सदनाला की विदर्भ मराठा कुठला अन्याय होणार नाहीत. परंतु हेही सांगितले की अशा प्रकारची मंडळ आम्ही स्थापित करू, संविधानिक अशा प्रकारचे मंडळ स्थापन झालं पाहिजेत, अशा प्रकारची आमची मूळ मागणी आहेत आणि ते झालं पाहिजेत. याबद्दल कुठेही तडजोड करायला आम्ही सुद्धा तयार नाही. बरं प्रवीण दरेकर. विशाल, मागणी विरोधकांनी करायची असते, त्रयस्थानी करायची असते. बरोबर. माणिकराव ठाकरे या राज्याचे प्रदेशाध्यक्ष राहिलेत, मंत्री राहिलेत आणि एक महत्वाचे मोठे नेते या राज्यातले आहेत. बरोबर. त्यांनी त्या ठिकाणी अधिकारवाणीने सांगितलं पाहिजे, होय आम्ही सत्तेत, आमच्यामुळे सत्ता आहे. या अधिवेशनामध्ये आम्ही आमच्या नेते मंडळींना सांगू, हा निर्णय या ठिकाणी जाहीर होईल, एवढ्या ताकदीनं आश्वस्त करायला पाहिजे. तुम्ही मागणी करायला तुम्ही सत्तेतले आहात माणिकराव, मागणी आम्ही करू, आक्रमक आम्ही होऊ. तुम्ही या ठिकाणी आता आश्वस्त करायला पाहिजे की या ठिकाणी दादांना त्या ठिकाणी आम्ही कन्व्हिन्स करू, प्रसंगी आले तर दबाव आणू आणि सरकारच्या माध्यमातून हा विषय आम्ही त्या ठिकाणी लावून धरू. प्रश्न माणिकराव आपल्या दृष्टीनं, पक्षाच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाचा आहे की या ठिकाणी आज विदर्भामध्ये काँग्रेसला चांगला जनाधार आहे आणि जर काँग्रेसच्या बाबतीत नेहमी असं होत असेल, आपण त्या ठिकाणी 300 युनिट पर्यंतची वीज मोफत देतो सांगितलं, जाहीर केलं ऊर्जा मंत्र्यांनी विदर्भातले, नंतर काय झालं, फायनान्स डिपार्टमेंटला सरकारने त्या ठिकाणी, आणि मग काँग्रेसकडे जे जे विषय आहेत, मग काँग्रेसचा तर त्या ठिकाणी नाचक्य करायचा महाविकास आघाडीचा काही छुपा प्लॅन नाही ना. आणि म्हणून माणिकराव आम्हाला काळजी आहे की शेवटी संपूर्ण देशातला एक मोठा पक्ष, परंपरा असणारा पक्ष, आणि एवढा तुम्ही का हतबल झालात, का असं आम्ही मागू बघू करू. माणिकराव ठाकरेजी, महत्वाचा मुद्दा आहे. विरोधी पक्ष म्हणून ते मागणी करतात आणि त्याचबरोबर काळजी व्यक्त करतात ते आपल्याबद्दल, लक्षात घ्या. आमची भूमिका सांगितली, आमची भूमिका सांगितली, कुठल्याही परिस्थितीमध्ये विदर्भातील वैधानिक विकास मंडळ झालं पाहिजे, याबद्दल मागणीचा काय भाग येतो. आणि शासन आमचं आहे, करू सांगा, झालं पाहिजे. शासन आमचं असल्यावर निश्चितच शासनामध्ये बसलेले प्रमुख जे त्या ठिकाणचे मंत्री आहेत, आमचे बाळासाहेब थोरात असेल, अशोकराव चव्हाण असेल, या संदर्भात निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाहीत, अशा प्रकारची भूमिका मांडतील. शेवटी 3 पक्षाचं आमचं सरकार आहे, मान्य करतो. परंतु आमची भूमिका ही स्पष्ट आहे की वैधानिक विकास मंडळ विदर्भाकरता, मराठवाड्याकरता स्थापन झालं पाहिजे. विजेच्या संदर्भामध्ये हे जे वारंवार सांगतायत, विशाल, काय केलं, विजेच्या माणिकराव ठाकरे साहेबांनी सांगितलं, माणिकराव ठाकरे साहेबांनी सांगितलं की भूमिका मांडतील. माणिकरावजी, या ठिकाणी कॅबिनेट झाल्या, मगाशी अजितदादांनी त्या ठिकाणी सभागृहात सांगितलं की 4 महामंडळ नजरेसमोर धरून आम्ही त्या ठिकाणी बजेटमध्ये निधीचं तरतूद करायचं त्या ठिकाणी आम्ही चर्चेला, ते आमच्या डोक्यात आहे. मग कॅबिनेटला आपले मंत्री असतात ना माणिकराव, बाळासाहेब थोरात असतात, एक जबाबदार मंत्री, अशोकराव चव्हाण साहेब या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. तुम्ही त्या कॅबिनेटला पण विषय मांडायला पाहिजे ना. दरेकरजी, मागचा जर तुम्हाला विकास मंडळाच्या संदर्भामध्ये जर माहित असताना तर तुम्ही एवढे नाक काढून बोलू शकले नसते. कारण मला आठवतं की त्यावेळेला तुम्हाला मला माहित असण्यापेक्षा, ज्ञानापेक्षा
तिथल्या लोकांचा अध्यक्षांच्या- समतोल विकास झाला पाहिजे. अध्यक्षांच्या- महामंडळाचं त्या अध्यक्षांच्या- ठिकाणी मुदतवाढीचं सांगा. मुख्यमंत्री अशोकराव असताना अध्यक्षांच्या चेंबरमध्ये जी मीटिंग झाली होती त्या मीटिंगला तुमच्या सगळे नेते नव्हते, परंतु बीजेपीचे सगळे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. विदर्भाचे सुद्धा त्या ठिकाणी आमदार म्हणून होते, नेते म्हणून त्यावेळेला नव्हते. त्यावेळेची त्यांची काय भूमिका होती आणि आज आपण जे बोलतोय आजच्या परिस्थितीत मान्य करतोय आम्ही की झालं पाहिजे. आता यापूर्वी सुद्धा व्हायला पाहिजे होतं, परंतु आमची भूमिका तीच आहे की वैधानिक विकास करून घेऊ मंडळी सांगा. काँग्रेस पक्षाच्या या नेतृत्वाने अधिवेशनातच झालेला आहे. करून घेऊ माणिकराव, आणि ती सांगा, आम्ही ह्याही- आपलं ह्याही पुढे अभिनंदन कायम करतो. राहील. मी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी नाही आहे, परंतु माझी भूमिका स्पष्ट आहे की वैधानिक विकास मंडळ झालं पाहिजे. नाही, हीच तुम्ही भूमिका मोठे नेते काँग्रेस आहात, पक्ष- जबाबदार तुम्ही सांगू शकता. काँग्रेस तुमच्या पक्ष- शब्दाला किंमत आणि वजन आहे. काँग्रेस पक्ष लावून धरल्याशिवाय राहणार नाही. उद्धवजींना ही विषय पटवून देतील आणि वैधानिक विकास मंडळ स्थापन झालं पाहिजेत. परंतु एका इकडे तुम्ही हे बोलत असताना दुसरी बाजू मात्र तुम्ही तुमच्या पक्षाचे जे काही नेतृत्व विदर्भाची मांडणी करतायत की प्रत्येक निवडणूक आली म्हणजे वेगळा विदर्भ घेऊ, वेगळा विदर्भ घेऊ. एक तरी शब्द कधी तुम्ही काढला का 5 वर्षामध्ये वेगळ्या विदर्भाच्या संदर्भामध्ये की विदर्भाच्या लोकांना भूलथापा द्यायचं? अहो, 5 फक्त आम्ही वर्षात आम्ही विदर्भाचा काहीतरी विकास केला ना. कधी विषय कुठला विकास केला हो? कर्जमाफी देण्याकरता सुद्धा तुम्ही मी 2017 माणिकराव चर्चेला तयार आहे. विदर्भात जेवढा 5 वर्षामध्ये निधी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जेवढा नेला गेला तो 25 वर्षामध्ये नाही, हे मी आपल्याला सांगेन आणि त्याच्यावर चर्चा करायची तयारी, आकडेवारी द्यायची तयारी. विदर्भातला विकास हा शेतकऱ्यांच्या, गरीब माणसाच्या माध्यमातून घडला जातो, ग्रामीण भागातून घडला जातो. शहरी 4 रस्ते केले म्हणजे विदर्भातला विकास नाही होत. आणि याकरता विदर्भामध्ये तुम्ही 4 रस्ते केले, कबूल तरी करताय. 2017 मध्ये कर्जमाफी जून महिन्यामध्ये द्यायचं मान्य केलं होतं, परंतु 2018-19 पर्यंत सुद्धा कर्जमाफी तुमच्या राज्यामध्ये मिळाली नव्हती. हेच का तुम्ही शेतकऱ्यांचं भलं करायला निघाले होते? कुठला विषय गेला? एक धरण सुद्धा कुठल्या तुमच्या राज्यातली अजून 60-70% लोकांना कर्ज माफी झालेलीच नाहीये. माझ्या 10,000 कोटी जाहीर केले, 5,000 कोटी दिले, त्यातले 2,500 कोटी पण पोचले नाहीत. एक सुद्धा धरण तुम्ही बांधू शकला नाही विदर्भामध्ये, आणि यवतमाळ जिल्ह्यात एक सुद्धा धरण तुमच्या काळामधलं नाही आहे. काय त्या ठिकाणी जलशिवारी योजना तुम्ही आणली होती, काय झालं? दिंडवड निघाल, भ्रष्टाचार. कुठे एखादा प्रोजेक्ट तुमच्याकडनं झालाय का? महाराष्ट्र शासनाने मागच्या 5 वर्षामध्ये त्यामुळे जलयुक्तच्या माध्यमातून खूप त्या ठिकाणी फरक पडलेला आहे. कुठे झाला? एखादं कुठलं प्रकरण एखाद्या गावात झालं पण काही प्रश्न आहे, आपण त्याला उत्तर द्या. हे प्रश्न पुन्हा एकदा घेऊयात आपण. माणिकराव ठाकरेजी, हे प्रश्न पुन्हा एकदा घेऊ. वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक नंतर ही चर्चा जी अशाच पद्धतीने पुढे आपण नेणार आहोत. बघूया. प्रश्न आहे मराठवाडा विदर्भाच्या विकासाचा, आणि त्याच अनुषंगाने आग्रहाने आपण ही चर्चा करतोय. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आज आपण बघितलं सभागृहामध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या घोषणेच्या मुद्द्याला घेऊन काय उत्तरं जी आहेत ती दिल्या गेली. म्हणजे अजितदादांनी याबद्दलचं काय उत्तर दिलं, विरोधकांकडनं काय प्रश्न मांडण्यात आले. ब्रेक नंतर मी जातोय माणिकराव ठाकरेंकडे, कारण ब्रेक पूर्वी ते काही प्रश्न उपस्थित करत होते. माणिकराव ठाकरे, त्यामध्ये मला एक दरेकरांच्या संदर्भामध्ये सांगायचं आहे की आपण विदर्भातील विषय आणि मांडत असताना किंवा वैधानिक विकास मंडळाच्या अनुषंगाने आपण विजेचाही विषय काढला. चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं की वीज त्या ठिकाणी जेवढी शासनाला अनुदान देता येईल किंवा त्यामध्ये पैसा टाकता येईल तेवढं शासनाने वीज कंपन्यांना द्यायला पाहिजे. प्रश्न हा आहे की आज या ठिकाणी दरेकरांना मला विचारायचं आहे की फडणवीसजी विदर्भाचे आहेत, मुनगंटीवार विदर्भाचे आहेत, आणि हे दोन्ही नेते विदर्भाचे असताना विदर्भातून सगळ्यात जास्त आमदार सुद्धा ग्रामीण आणि शहरी भागामध्ये यांचे निवडून आले आहेत, ते मान्य करावं लागेल. परंतु असं असताना आज विदर्भामधल्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये हे का रोडवर येत नाहीत का? म्हणून केंद्र सरकारला जाब विचारत नाहीत. कारण आज शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी MSP प्रमाणे जे काही त्यांना किंमत मिळत होती ही आता केंद्र सरकार बंद करायला निघाले आहे. 3 बिल त्या ठिकाणी आणल्यानंतर मार्केट कमिट्या बंद करायला निघालेल्या आहेत. याचा विपरीत परिणाम होणार हे खासगीमध्ये मान्य करतात. ज्यावेळेला मी त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेला ते मान्य करतात. अजिबात मार्केट कमिट्या बंद करणार आहे, चुकीचं जाऊ नये.
नाही विशाल, एक आपण सांगा, एक आपण प्रवीण सांगा दरेकर. त्या ठिकाणी दरेकरांना मला विनंती अजिबात करायची नाही. आहे की- पंतप्रधान की नरेंद्र मोदी दरेकर साहेबांनी किंवा त्या ठिकाणच्या भाषणामध्ये दरेकर सांगितलंय की तुम्हाला कुठल्याही बोलायला- पद्धतीचं त्या तुम्हाला ठिकाणी बोलायला कृषी वेगळा वेळ उत्पन्न घ्या. बाजार समित्या रद्द असं- होणार असं- नाहीत, उलट त्या तुमच्या- सशक्त त्या ठिकाणी केल्या जातील. तुमच्या अडचणीचा विषय असला म्हणजे तुम्ही काहीतरी मधातच बोलण्याचा प्रयत्न करू नका. माझं एक म्हणणं आहे की तुम्हाला शहराचे विषय नाही, नाही, आरामात बोला. अजिबात चांगले मान्य आहे. दरेकरजी तुम्हाला शहराचे विषय माहित आहे. अहो साहेब, पदवीजीचं शहराचे सुद्धा नाही, मी मेयर विरोधी माहित पक्ष आहे. नेता म्हणून ग्रामीण आणि- भागात आणि एवढं तुम्ही- फिरलोय, तुम्ही एवढे ग्रामीण आपले मंत्री पण भागामध्ये- फिरले नाहीत. मी तुम्ही शेताच्या सांगा मला- बांधावर गेलो, मी नाही, शेतकऱ्यात तुम्ही गेलो, एक- मी अवकाळीत गेलो, तुम्ही- निसर्ग वादळात तुम्ही- गेलो. तुम्ही- नाही, तुम्ही शहराबरोबर ग्रामीण मला माहित आहे ठीक माणिकराव. आहे, मान्य 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 मान्य. पण याच्यामध्ये मला एकच उत्तर तुम्ही द्या मग, की विदर्भामधल्या जे जिल्ह्यामध्ये जे उत्पादन होतात त्या संदर्भामध्ये MSP नसेल तर काय परिणाम होईल किंवा काय परिणाम होणार नाही, कोणत्या उत्पादनावर काय परिणाम होईल सांगा. माहित आहे तुम्हाला नाही, एक मागच्या वर्षी लक्षात काय भाव ठेवा, मिळाले? या हे बघा, संदर्भामध्ये तिन्ही कायदे तुम्हाला सगळं माहिती आहे तर त्याचं तिन्ही उत्तर तुम्ही कायदे दिलं नाही, पाहिजे. माणिकराव, तर चुकीचं एक फक्त लक्षात वेळ ठेवा, वेळ तिन्ही मारून कायदे घेण्याकरता जे बोलू आहेत नका. ते तुम्ही तुमच्या तिन्ही अजेंडावरचा कायदे- प्रोग्राम त्या ठिकाणी तुम्ही तिन्ही राबवताय. कायदे तुम्हाला- तिन्ही तुम्हाला कायदे एक- या तुम्ही शेतकऱ्यांच्या एक- हिताचे एक- देशातले आहेत. बरं तुमच्या MSC बरोबर आम्ही आहोत आणि आम्हाला रस्त्यावर उतरण्याची गरज नाही. या ठिकाणी नाही, तुम्ही विषय भरकटव नाही ना, तुम्ही त्याच्यावर चर्चा ठेवा, तुम्ही चर्चा ठेवा, स्वतंत्र विषयात चर्चा ठेवा. आताचा विषय जो आहे, तुम्ही विजेचा विषय काढला, तुम्ही ज्या वेळेला इतर विषय घेता त्यावेळेला तेवढ्यापुरतं- तुम्ही विदर्भाच्या इतरही विषयावर तुमच्या नाही, मी काँग्रेसच्या चिंतेसाठी सांगितलं की तुमच्याकडे असणारे विषय होत नाहीत. तुमची चिंता म्हणून आहे. माणिकराव, मी चांगल्या भावनेत बोललो. विदर्भ तुमच्या हातामधून जात आहे. आपण एकमेकांची चिंता करूया. त्यामध्ये BJPची चिंता करण्याची आम्हाला गरज नाही आणि आम्ही दुसऱ्याच्या पक्षामध्ये नाक खुपसत नाही. आम्ही आमचा व्यवहार बरोबर आहे, आम्ही त्या ठिकाणी आमचे धोरण बरोबर आहेत, आम्ही सगळ्यांना चालून चालण्याची भूमिका आहे. माणिकराव ठाकरेजी, मूळ प्रश्नावरती येऊ. हीच साधण्याची भूमिका या आमची आहे. अधिवेशनात यांना वैधानिक विषय विकास काढू देऊ नका. महामंडळाची घोषणा करण्याच्या संदर्भात आपण आग्रह धराल का? किती वेळ? वैधानिक विकास मंडळाच्या संदर्भामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की विदर्भ मराठवाड्याकरता वैधानिक विकास हे स्थापन झालं पाहिजे आणि त्याप्रमाणेच या विदर्भाचा आणि मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे. नागपूर करारामध्ये ते आहेत बर, आणि नागपूर करारामध्ये बरेच दिवस पर्यंत ते झालं नव्हतं आणि आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून वैधानिक विकास मंडळ स्थापन करायला आज पहिला दिवस आहे अधिवेशनाचा. 9 दिवस आणखी असणार आहेत माणिकराव ठाकरे या 9 दिवसात. आज आता 9 दिवस 2 दिवस असा अल्टिमेटम शासनाला देणार नाही. परंतु एक मी सांगतो की काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये असो की कुठेही असो ही भूमिका स्पष्टपणे मांडणार की विदर्भाचं आणि मराठवाड्याचं वैधानिक विकास मंडळ झालं पाहिजे, विदर्भाला न्याय दिला पाहिजे, विदर्भाचा जो बॅकलॉग आहे तो भरून निघाला पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची राहणार आहे. की विषय घेऊन की अजितदादांचं जे म्हणणं आहे की 12 आमदार पहिले आणि मग आता तुम्ही हे सांगा ना, आता 2 विषय वेगवेगळे आहेत. हे विषयावर मी माझं मत दिलं. आता 12 आमदाराच्या संदर्भामध्ये राज्यपाल का देत नाहीत परवानगी? आतापर्यंत काही इतिहास आहे का कधी? की वैधानिक विकास महामंडळ स्थापन झाले की त्यावरती राज्यपालांची देखरेख असते? वैधानिक विकास मंडळ याचा संबंध नाही. वैधानिक विकास मंडळ ठीक आहे, मोठा निधी अलॉट होतो, राज्यपाल त्या बाबतीत लक्ष घालतात. मला सांगा, लक्ष घालतात की त्या ठिकाणी 12 आमदारांच्या जसं खीळ घातलेली आहे तशी खीळ घालतात राज्यपाल? कोणाचा विश्वास आहे? पण 12 आमदारांचा मुद्दा हा नंतरच आहे, तो होईल तेव्हा होईल. जनतेचा विकास महत्वाचा वाटत नाही. नंतरचा मुद्दा आहे. 12 आमदारांचा नंतर 3 महिन्यापूर्वीचा आहे, हा 1 वर्षापूर्वीचा मुद्दा आहे. वैधानिक विकास मंडळाचा संदर्भ हा राज्यपालाशीच येतो आणि राज्यपालाशी ज्या वेळेला विषय येतो त्यावेळेला त्यांच्याबद्दलच्या शंका निर्माण करण्याचं काम सुद्धा राज्यपालांनी केलं. हे काही कोणी दुसऱ्यांनी केलेलं नाहीये. नेमकं काय म्हणायचं काय माणिकराव ठाकरे? म्हणजे वैधानिक विकास महामंडळ स्थापन होतोय, निधी त्याला अलॉट होईल, राज्यपाल व्यवस्थित ते इम्प्लिमेंट करणार नाहीत, असं काही अप्रत्यक्षरित्या आपल्याला सुचवायचंय का? किंवा तिथे ते राजकारण करतील असं आपल्याला म्हणणं आहे का? याच्यामध्ये राजकारण ते आतापर्यंत करून राहिलेत हे आपल्याला उघड आहे. तुम्ही सुद्धा मान्य कराल, या राज्यातली प्रत्येक जनता मान्य करेल की 12 आमदारांचे त्या ठिकाणी अपॉइंटमेंट करायचे आहेत. परंतु त्याबद्दलचं सुताराम सुद्धा या बीजेपी वाले कधी बोलत नाही, कारण त्यांना माहित आहे की बरं झालं आमचा अजेंडा त्या ठिकाणी राज्यपाल राबवत आहेत आणि हीच भूमिका जर राज्यपालाची असली
तर त्यांच्या संदर्भामध्ये या राज्याचं बजेट किंवा त्यांच्या हातामध्ये पैसा पण द्यायचा माणिकराव आणि ठाकरे मला एक वेगळ्या सांगा, प्रकारचे 12 आमदार प्रत्येक महत्वाचे की गोष्टीत खेळ जनतेचा घालायचा. विकास महत्वाचा? मला एवढं प्रश्न विषय याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये वैधानिक विकास हे मंडळच महत्वाचंच आहे, आमच्या हिताचं आहे, विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या हित आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही. पण राज्यपाल कसे वागतात त्या संदर्भाबद्दल बीजेपीचं कोणी नेतृत्व त्या ठिकाणी बोलत नसेल आणि वरून त्याला प्रोत्साहित करत म्हणजे असेल, जर वैधानिक विकास महामंडळ स्थापन होत आहे तर राज्यपालांची भूमिका नाही, ही स्पष्ट विशाल, नसेल किंवा ही विशाल. तुम्हाला काहीतरी चिंतेत टाकणारी त्यांची भूमिका असू शकते असं तुम्हाला वाटतं का? चिंता प्रत्येक ठिकाणी निर्माण करतायत. शासनाची अडकाटी करण्याचा राज्यपाल सातत्यानं प्रयत्न करतायत, या 12 जागेवरून दिसून येत आहेत. त्यामुळे शंका त्यांच्याबद्दलचे उत्पन्न झालेले आहेत की अशा प्रकारचं प्रवीण राज्यपाल दरेकर. यापूर्वी कधी भूमिका घेतली हे काही चर्चेचा विषय नाहीये. विशाल, मी आपण राज्यपालावर बघाल चर्चाही करू इच्छित की नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये ज्याचा सध्या राज्यपाल संदर्भ आणि सरकार हा वाद एवढ्या विकोबाला आणि राज्यपाल सारखी गरिमा असणाऱ्या पदाला एवढं सहजगत्या कधीच बोलला आणि टीका केली गेली नाही. आपण बघाल की राज्यपाल हा कुठल्या पक्षाची भूमिका मांडत नसतो. माणिकराव साहेबांचं देशामध्ये सरकार होतं, केंद्र सरकारने राज्यपाल त्या राज्यांना नेमले होते. PC अलेक्झांडर पण या ठिकाणी होते, त्याही वेळेला वादविवाद मतभेद निर्माण झाले होते. बरोबर. पण अशा प्रकारचं राज्यपालांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह किंवा शंका खुल्याम ज्या पदाला संविधानिक महत्व आहे, गनिमा आहे, त्याच्यावर कधीही झालं नव्हतं. आता हे 2 विषय सांगा मला. एप्रिल 2020ला त्या ठिकाणी हा विषय 1 वर्षापूर्वीचा, राज्यपालाचा तर तुमचा आता 3-4 महिन्याचा विषय आहे 12 आमदारांचा. मग पहिलं काय दिलं होतं? 1 वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे. तो विषय पहिला आला राज्यपालांकडे, त्याच्यावर निर्णय होणे अपेक्षित की आता 3 महिन्याचा आहे. हा आफ्टर थॉट आहे ना, 12 आमदारांचा विषय नंतर आला. हा नंतर आलेला आहे माणिकराव तुम्ही ठाकरे. कसं काय लिंक करता 12 आमदार आणि ते? नाही, यामध्ये वैधानिक विकास मंडळ हे यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं असेल की दर 5 वर्षांनी स्थापन झालं असं नाही आहे. कुठेतरी 6 महिने वर्षभर मागे पुढे झालेला आहे. त्यावर चर्चा झाल्या आहेत. या अधिवेशनात चर्चा होईल, पुढच्या अधिवेशनात चर्चा होईल. काही लोकांनी प्रचंड विरोधही केलेला आहे, त्याच्याबद्दलचा आग्रही झालेला आहे आणि जे विदर्भाचे मराठवाडा लोकांनी तो आग्रहाने शेवटी करून घेतलेला आहे. हे त्या ठिकाणी आपल्याला मागचा इतिहास माहित नसल्यामुळे या ठिकाणी 1 वर्ष झालं अद्याप केलं नाही. करेल हे खात्री त्या ठिकाणी मी दरेकरांजींना देतो आणि त्या पक्षाची स्पष्ट भूमिका ही काँग्रेस पक्षाची आहे, त्याबद्दल कुठेही दुमत नाही आहे. परंतु तुम्ही एकाहीकडे बोट दाखवत असताना ज्यावेळेला हा विषय येतो की 12 आमदारांचा विषय अजितदादांनी त्या ठिकाणी काढलात, विधानसभेत ते बोलू शकले नाहीत. परंतु अशा प्रकारचं जर संविधानिक पद म्हणून म्हणताय, त्याची गरिमा ठेवण्याचं काम सुद्धा राज्यपालांनी ठेवायला पाहिजे आणि ते ठेवले जात नसेल तर तशा प्रकारचं सत्तारूढ जे काही केंद्रामध्ये आहेत त्यांनी सुद्धा निर्देश तशा प्रकारचे द्यायला पाहिजे की जर चूक होत असेल तर चूक आहे हे म्हणण्याचं धाडस सुद्धा बीजेपीच्या राज्यातल्या नेतृत्वाने सुद्धा दाखवायला पाहिजे. बर, मग आता मुद्दा असा आहे माणिकराव ठाकरेजी की हा तिढा सुटायचा कसा? ठीक आहे, यावर चर्चा करू आपण. आपले काही तिढाच प्रश्न नाहीये. माझं एक म्हणजे तिढाच हा तिढा नाही आहे. याबद्दलची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे पण की विदर्भाला एक प्रकारे न्याय देण्याचं, तुम्ही जसं म्हणालात की अजित पवारांचा ठेवण्याचं अजित पवारांनी खोचक टोला मारला विरोधकांना 12 आमदारांचा मुद्दा सांगून, पण असू शकतं, म्हणजेच अप्रत्यक्षरित्या ते राज्यपालांच्या भूमिकेबद्दल त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत असं देखील त्यांना सुचवायचं होतं. हे त्यांना सुचवायच्या पेक्षा तुम्हाला जाणवतो, आपल्याला नाही जाणवत हा विषय. पण आपण या ठिकाणी दरेकरांना नाही जाणवत हा विषय. पण असं करून अजित पवारांनी त्या ठिकाणी ह्या मुद्द्याला कुठे बगल देण्याचा प्रयत्न नाही केला वैधानिक विकास मंडळाचा. विशाल, विदर्भाला विशाल, विकासाकरता विशाल. कमी पैसे प्रवीण दरेकर, प्रवीण दरेकर. प्रयत्न केला. विशाल, मला सांगायचं आहे की आता अजित पवार साहेबांचं ट्विट या ठिकाणी गेल्याचं मला समजतंय की जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी संभ्रम निर्माण करू नका या वैधानिक मंडळ आणि निधीच्या विषयी. त्या ठिकाणी त्याच सूत्रानुसार बजेट अलोकेशन होईल अशा प्रकारचं ट्विट गेल्याचं समजतं. यापूर्वी मी ट्विट त्या ठिकाणी केलं होतं की अशा प्रकारच्या मुदतवाढीला आपण नकार देऊन मराठवाडा आणि विदर्भाच्या वर अन्याय करू नका असं आम्ही ट्विट केलं होतं. मग मला असं सांगायचं आहे की आज विधिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे मुनगंटीवार साहेब असतील, यांनी आज त्या ठिकाणी टोकाची भूमिका त्या ठिकाणी संघर्षाची घेतली. आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर आक्षेप घेतले आपण का करत नाही, आणि मग अजित पवार साहेब आता त्या ठिकाणी ट्विट करतायत. मग मला वाटतं मग हेच जर आपण ट्विट केलंय ना, मग तुम्ही का नाही आश्वस्त केलं सभागृहात, का नाही यापूर्वी आपण सांगितलं?
मला म्हणजे मला वाटतं या वाटतं ठिकाणी जशा घटना घडतायत दरेकरांना हे विधान विधिमंडळात असताना सुद्धा हे माहीत नसावे, दुर्दैव आहे. अजितदादांचं पूर्णपणे तुम्ही जर त्यावर मुनगंटीवारांना बोलल्यानंतर जर भाष्य ऐकलं असेल, त्यामध्ये अत्यंत स्पष्ट केलं त्यांनी. ह्याहीपेक्षा ट्विटपेक्षाही त्यांनी स्पष्ट केलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये विदर्भावर जे काही त्यांना द्यायचे आहेत बॅकलॉगची, ते पूर्णपणे मिळेल, कुठेही त्यामध्ये कमी करणार नाही. आणि इतकंही काढलं की मागच्या 5 अहो मुदतवाढ दिल्याशिवाय कसं मिळणार? माणिकराव साहेब, मी विधिमंडळात आहे, मला पण कळतं विधिमंडळ. तुम्ही मुदतवाढच महामंडळांना दिला नाहीवर कसा काय निधी कापत्या सूत्रानुसार होणार? बरं ठीक आहे. आपल्या या प्रश्नाला आपण माणिकरावांचं उत्तर घेऊयात. माणिकराव आपण बोला, निश्चित बोला, मी वेळ देतो आपल्याला. पण वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर ही चर्चा मी अशाच पद्धतीने पुढे ठेवणार आहे. बघूयात शेवटी काय याचं चित्र असू शकतं. कारण पुन्हा एकदा मी सांगतोय, विकास महत्वाचा आहे, जनतेचा विकास महत्वाचा आहे. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मी आता चर्चेच्या शेवटच्या पर्वात आहे आणि ब्रेक नंतर थेट मी जातोय माणिकराव ठाकरे यांच्याकडे. माणिकराव ठाकरे, ब्रेक पूर्वी आपण आपला मुद्दा पूर्ण करत होता, बोला. या ठिकाणी विकास मंडळे स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये भूमिका हे आम्ही घेऊ आणि त्यामध्ये बजेट, या वेळच्या बजेटमध्ये त्याची तरतूद आपल्याला दिसून येईल. मला तरी वाटतं की याच्यामधून यांच्या शंकेचं निरसन झालं असावं, की परत आणखी त्यांनी ट्विट करूनही सांगितलंय कशा प्रकारचं आम्ही बजेटमध्ये तरतूद करू. म्हणून मला वाटत नाही की याच्यामध्ये कुठेतरी त्यांची भूमिका वेगळी आहे, शासनाची भूमिका वेगळी आहे, विदर्भ विकासाकरता पैसा देणार नाहीत असं नाही. की पैसा देण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की विदर्भावर, मराठवाड्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय या बजेटमध्ये होणार नाही. पण ते केव्हा, जेव्हा विरोधक मुद्दा मांडतात तेव्हा? आतापर्यंत मुद्दा हा का लक्षात आला नाही माणिकराव ठाकरेजी? म्हणजे ठीक आहे, मी मान्य करतो, आग्रह काँग्रेसचा कायम राहिलेला आहे, शंका म्हणून विचारतो. नाही, प्रश्न हा आहे की शेवटी बजेट आल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्या विभागाकरता, कोणत्या याच्याकरता किती पैसा दिला हे तुम्हाला कधी कळणार आहेत? बजेट आल्यानंतर कळेल ना. आणि मुनगंटीवारांनी हे बोलले त्यामध्ये, तुम्ही हे केल्यानंतर तपासून पाहू की तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये तरतूद केली आहे की नाही. आणि तुम्ही जर शाश्वती या ठिकाणी देता आहात की आम्ही ते करणार आहेत, त्यामुळे आम्हाला तपासून पाहण्याची सुद्धा गरज पडणार नाही, हे सुद्धा त्या ठिकाणी ते बोललेत. याचा अर्थ काय की तुमच्या जे शंका आहेत त्या शंका त्यांनी आपल्या उत्तरामधून हे स्पष्टपणे, म्हणजे जर या बजेटमध्ये त्याबद्दलची अलॉटमेंट केल्या जाते असं जर आपण एक वेळ गृहीत धरलं तर हा 12 आमदारांचा मुद्दा तर आड येणार नाही ना त्याच्या घोषणेच्या संदर्भात? प्रश्न याचा आहे पहा, तुम्ही सांगतो ज्या पद्धतीनं, ज्या आविर्भावामध्ये हे बोलतायत कुठल्या, आणि ते तुम्ही वैधानिक विकास मंडळ राज्यपालाकडे गेलं तर राज्यपाल त्या ठिकाणी, शेवटी राज्यपालाचं वैधानिक विकास मंडळाच्या संदर्भामध्ये विषय येतो. आणि वैधानिक विकास मंडळ त्या ठिकाणी देत असताना स्वाभाविकच ही शंका म्हणण्यापेक्षा अशा प्रकारची चर्चा होणं स्वाभाविक आहे की 12 मंत्र्यांना त्या ठिकाणी आमदारांना परवानगी दिली नाही त्यांची नियुक्ती करण्याकरता, आणि पुढे सुद्धा राज्यपाल राज्य शासनाशी कसे संबंध ठेवून वागतील याबद्दल शंका यायला जागा आहे. प्रवीण दरेकर. विशाल, माझं म्हणणं एवढंच आहे की जर या ठिकाणी रिन्युअल झालं नाही, मुदतवाढ मिळाली नाही, तर हे जे संविधानिक जे कवच मिळाले ते कवच निघून त्या ठिकाणी जातं. आणि त्याच्यामुळे जर ही कवच कुंडलच गेली तर याचे पैसे वळवले जाणार नाही, त्याची हमी कोण देणार? आता उद्या आम्ही त्या ठिकाणी बघू. आता आपण सांगा मुदतवाढच महामंडळा नाही. माफ करा प्रवीण दरेकर, आपल्याला बोलताना थांबवतोय.